खैरवे भडगाव येथील पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील यांनी त्यांच्या विरोधातल्या गावकऱ्यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्या माणसाकडून माझा जबरदस्तीने एका कागदावर अंगठा मारून घेतलाय। त्या पोलीस पाटील विरुद्ध माझी लेखी तक्रार आहे अशा स्वरूपाची लेखी तक्रार उपविभागीय अधिकारी शहादा यांना अर्जदार बंसी रणसिंग भिल यांनी दिली आहे। यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे, शहादा शहर अध्यक्ष इक्बाल शेख, भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, सुरेश पवार, रामदास मुसळदे, भुरेसिंग भिल व सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। खैरवे भडगाव या गावातील पुरुष व महिला ग्रामस्थांना वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून अत्याचार करून गावाची शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील यांना तात्काळ पदावरून हटवा आणि त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा अशी मागणी बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना, भारतीय स्वाभिमानी संघ, एकलव्य संघटना इत्यादी विविध आदिवासी संघटनांनी प्रांत अधिकारी शहादा यांना निवेदने देऊन केली आहे। स्वतःला दबंग पोलीस पाटील समजणारा, पोलीस पाटील पदाचा राजीनामा खिशात घेऊन फिरणारा पोलीस पाटील धनराज पानपाटील हा खैरवे भडगाव येथील आदिवासी बांधवांवर गेल्या 2 वर्षांपासून अन्याय अत्याचार करीत आहे। आदिवासी महिलेला रात्री 2 वाजता घरात घुसून मारहाण करीत आहे। हा अत्याचार आम्ही कदापि सहन करणार नाही। पोलीस पाटील कोणत्याही समाजाचा असला तरी आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवला असता। दलित आणि आदिवासी असे राजकारण कुणीही करू नये। याला पदावरून हटवले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे। तुझी दबंगगिरी तुझ्या घरात ठेव, आमच्यावर कुणीही दबाव आणायचा नाही। आम्हाला डिवचण्याचं काम करू नये। आम्ही आमदार असो की कुणीही असो, जो आदिवासींवर अत्याचार करेल आम्ही त्याला सोडणार नाही अशी प्रतिक्रिया भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे। तर आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांवर कुणीही दबाव आणू नये, आम्ही दबावाला बळी पडणार नाही अशी प्रतिक्रिया भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी यांनी दिली आहे। गावाचा पोलीस पाटील आम्हाला वाईट शिवीगाळ करून मारझोड करतो, आम्हाला अपमानित करतो, आमच्याशी असभ्य वागतो, गावाची शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतो। आम्हाला पोलीस पाटील या अत्याचार सहन असह्य झाला आहे, म्हणून त्याला पोलीस पाटील पदावरून हटवा अशी प्रतिक्रिया गावातील महिलांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.